तर हे सर्व EEGs आहेत. एंट्रॉपी झालं, नार्कोट्रेंड झालं, नंतर पेशंट स्टेट इंडेक्स आहे आणि स्नॅप इंडेक्स आहे. तर सर्व प्रोसेस्ड EEG आहेत आणि मोस्टली हे EMG पण इन्व्हॉल्व करतात. EMG इन्व्हॉल्व केल्यामुळे यांना मसल रिलॅक्सनमुळे प्रॉब्लेम होतो. तर मसल्समधल्या ॲक्टिव्हिटी बंद होतात. तर एंट्रॉपी त्याने लिटरली घेतलं आहे अमाऊंट ऑफ डिसऑर्डर. तर 0 इज डायरेक्ट आयसोइलेक्ट्रिक आणि मोस्ट कॉम्प्लेक्स असतो अवेक असताना आणि मग हळूहळू तो रेग्युलराईज होतो. स्लो डेल्टा वेव्ह विथ अल्फा स्पिंडल हे शब्द वारंवार ते वापरतात. EEG तुमचा अवेकपासनं स्लीपला जातो. इरेग्युलरचं रेग्युलराईज होतं ॲनेस्थेशियामध्ये आणि अनप्रेडिक्टेबल असतं ते प्रेडिक्टेबल होतं आहे. प्रोसेस्ड EEG हे फ्रंटालिस मसलचा वापर करून ते EMG पण घेणार आणि हे अल्गोरिदम बेस्ड आहे. तर प्रोसेस करणार आणि मग पेशंट डेटाशी कम्पेअर करून मग ते सांगणार की याची EEGची लेवल किती आहे. तर स्टेट एंट्रॉपी आहे. स्टेट इज फॉर EEG आणि रिस्पॉन्स EMGमध्ये येणार आहे. तर दॅट इज फॉर फ्रंटालिस मसल. नंतर मग आणखी काय काय शब्द, बस सपरेशन रेशो किंवा इंडेक्स, रिप्रोड्युसिबल हिप्नॉसिस इंडेक्स. तर या सर्वांचं एक मीटरसारखं आहे. 40 to 60 आहे म्हणजे 50. तर हे चांगले आहेत. तर हे स्लो डेल्टा वेव्ह आणि कंटिन्युअस अल्फा स्पिंडल असे काही काही आहेत शब्द वापरलेत त्यांनी. नंतर या स्लो डेल्टा वेव्ह आणि हे अल्फा स्पिंडल याच्यावर सुपरइम्पोज होत आहेत. तर प्रत्येकाचं वेगवेगळं आहे काहीतरी. तर बीटापासनं अल्फा, मग थीटा, मग डेल्टा, गॅमा परसेप्टिबल नसतात आणि मग सगळ्यात शेवटी बर्स्ट सपरेशन होतं. स्लो डेल्टा. नंतर हे स्पेक्ट्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये अल्फा दिसणार मधात आणि खाली डेल्टा दिसणार असा दिसतो. तर हे वेगवेगळे शब्द वापरले. स्पेक्ट्रल जे काही येते. नंतर पुन्हा एज फ्रिक्वेन्सी याच्या बँडमध्ये असायला हवी, त्याचे बँड्स असायला हवेत. डेल्टा वाढणार. तर यांचे हेच आहे की मधातल्या रेंजमध्ये ठेवा. इकडे पूर्ण 0 नको आणि इकडे 100 नको. 50 ±10. तर यांचे इश्यू आहेत की अलार्म नाही होत, स्वतः अलार्म नाही देत आणि स्लो रिस्पॉन्स टाईम आहे. असे छोटे मोठे इश्यू आहेत त्यांचे. तर रॉ आहे EEG, नंतर स्पेक्ट्रोग्राम, स्पेक्ट्रल एज फ्रिक्वेन्सी आणि मग प्रोप्रायटरी प्रोसेस इंडायसेस लाईक बीस एंट्रॉपी जे काही आहे. नंतर जर AC लो आहे पण रिस्पॉन्स हाय आहे याचा अर्थ मसल रिलॅक्सन कमी पडतं आहे. मसल रिलॅक्सन द्या. रिस्पॉन्स इज बाय मसल्स कोरिलेट्स विथ बीस. सगळं त्यांचं EEGच आहेत सर्व. मग नार्कोट्रेंड आहे. नार्कोट्रेंडमध्ये 3 इलेक्ट्रोड आहेत. एक रेफरन्सवाला आहे. EMG पण बघतो. वेगवेगळे इंडायसेस आहे. याचं पण सेम आहे. ABCDEFG केलं याने. F फॉर बस सपरेशन आहे आणि मग A फॉर अवेक आहे. D फॉर जनरल ॲनेस्थेशिया. 0 to 100 सारखंच आहे ते. सेम पेशंट स्टेट इंडेक्स आहे. अवेकमध्ये आईज प्रॉमिनंट आहे. तर ऑक्सिपिटला खूप जास्त सेन्सेशन असतं. ऑक्सिपिटल डॉमिनन्स असतं. मग ॲनेस्थेशिया झाल्यावर मग ते फ्रंटल डॉमिनन्स होऊन जातं. म्हणजे फ्रंटलायझेशन असं काहीतरी शब्द आहे ऑफ EEG. मग याच्यात 5 लीड आहेत. मग याच्या स्नॅप इंडेक्समध्ये 3 लीड आहेत.